ईश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे. भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 24व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सरदार पटेलांनी काठियावाड आणि भोपाळ ही राज्य स्वतंत्र भारतामध्ये युक्तिप्रयुक्तीनं कशी सामील करून घेतली. याही भागात त्यांच्या मुत्सद्देगिरीबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. जुनागड संस्थान त्यांनी कशा प्रकारे भारतात सामील करून घेतलं तेही पाहणार आहोत. मंडळी, सरदार पटेलांनी जे निर्णय घेतले त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा, मुत्सद्दीपणा आपल्याला दिसून येतो. एवढंच नव्हे तर त्या काळाच्या कसोटीवर त्यांनी घेतलेले निर्णय अचूक आणि त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक होते, हेही आता सिद्ध होत आहे. काठियावाड आणि भोपाळचा प्रश्न सोडवल्यानंतर त्यांच्यापुढे जुनागडचा प्रश्न आ वासून उभा राहिला. पटेलही या आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज होते. आपला संसार सोडून त्यांनी देशाचा संसार करण्यासाठीच स्वतःला वाहून घेतलं होतं. वैयक्तिक सुखदुःखाचा विचार करायला या माणसाला वेळच नव्हता. जुनागड हे गुजरातमधलं एक मोठं राज्य. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच दिवशी जुनागडनं आपण पाकिस्तानात सामील होणार हे अचानक जाहीर केलं. तोपर्यंत भारत सरकारला याचा सुगावा देखील लागणार नाही याची काळजी जुनागडचा नवाब, त्याचा दिवाण आणि बॅरिस्टर जिना या मंडळीने घेतली होती. 2 दिवसांनी वर्तमानपत्रात जेव्हा ही बातमी आली तेव्हा कुठं भारत सरकारला त्याबद्दल कळलं. लागलीच भारत सरकारनं पाक उच्चायुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदवली आणि असं विलिनीकरण बेकायदा आहे असं आपल्या तक्रारीत म्हटलं. भारत सरकारनं मग व्ही.पी. मेनन यांना जुनागडच्या नवाबाकडे भारताची भूमिका समजावून सांगण्यासाठी पाठवलं. व्ही.पी. मेनन यांनी या जुनागडच्या नवाबाला पाकिस्तानाकडून होऊ शकणारा धोका, तसंच राज्य पाकिस्तानात विलीन झाल्यास प्रजेचा होणारा विरोध आणि त्यावरून घडू शकणारा हिंसाचार या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून दिल्या. पण आपण पाकिस्तानातच सामील होऊ हा त्याचा आग्रह कायम होता. मंडळी, जुनागड हे गुजरातमधलं असं राज्य होतं की ज्या राज्यातली प्रजा म्हणजे त्यातली 80% प्रजा हिंदू होती. या राज्याला कच्छ, पोरबंदर, नवासागर आणि गोंडाल या राज्याने वेढलेलं होतं. जुनागडचा भूमार्गानं कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संपर्क साधला जाऊ शकत नव्हता. फक्त वेरावळ या बंदरातून कराचीशी समुद्रमार्गे संपर्क ठेवला जाऊ शकत होता. तरीही या नवाबाचा पाकिस्तानात सामील होण्याचा मनोदय होता. जिना यांनाही जुनागड कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात हवं होतं. जुनागड ताब्यात आलं असतं तर जिनांना अरबी समुद्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येणार होतं आणि भारतावर नजर ठेवता येणार होती. पण स्वतंत्र भारतासाठी ही एक मोठीच धोक्याची गोष्ट होती. मंडळी, जुनागडचा नवाब ही अत्यंत विक्षिप्त अशा प्रकारची व्यक्ती होती. हा नवाब भोगविलासी
आणि चैनी तर होताच, पण कुत्री पाळण्याचा मोठा शौक त्याला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची 800 कुत्री होती आणि या प्रत्येक कुत्र्याची देखभाल करण्यासाठी त्यानं खास माणसांची नेमणूक केली होती. आपल्याकडील काही कुत्र्यांची लग्नसुद्धा त्यानं मोठ्या थाटामाटात लावली होती आणि या कुत्र्यांच्या लग्नावर काही लाख रुपये सरकारी खजिन्यातून त्या काळात त्याने उधळले होते. शिवाय लग्नांच्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर केली होती. त्या राज्यातील प्रजेला त्याचे हे उद्योग अजिबात आवडत नव्हते आणि प्रजेची इच्छा भारतात सामील होण्याची होती. जुनागड कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी जोडलं जाऊ शकत नव्हतं. अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा जिना जुनागडवर आपला हक्क सांगत होते आणि जुनागडचा हा विलासी नवाब महाबत खान रसूल खान पाकिस्तानात सामील होण्याची स्वप्न रंगवत होता. जिनांनी माउंटबॅटन यांच्याकडे 3 मागण्या केल्या होत्या. पहिली म्हणजे जुनागडचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेणं. दुसरी म्हणजे भारतीय सैन्य दलाला जुनागडमध्ये प्रवेश बंदी करणं. आणि तिसरी मागणी म्हणजे जुनागडच्या प्रजेचे पाकिस्तानात सामील होण्याबाबत सार्वमत घेणं. मंडळी, जुनागडच्या नवाबाच्या या तिन्ही मागण्या सरदार पटेल यांना साहजिकच मंजूर नव्हत्या. पण माउंटबॅटन यांनी जिनांच्या मागणीला होकार देऊन एक प्रकारे भारतविरोधी भूमिका घेतली होती. माउंटबॅटन आता जुनागडमध्ये भारतीय सैन्याला कारवाई करू द्यायला तयार नव्हते आणि पंडित नेहरू यांचं म्हणणं होतं की या संदर्भात आपण ब्रिटिश सरकारकडे तक्रार करू. पण ब्रिटिश सरकार हे भारताच्या बाबतीत पक्षपाती होतं. ते भारताच्या हिताची भूमिका घेईल याची कोणतीही खात्री नव्हती. त्यामुळे हा प्रश्न राष्ट्रसंघात नेणं किंवा त्यासंबंधी ब्रिटिशांकडे तक्रार करणं या गोष्टी सरदार पटेलांना अजिबात मान्य नव्हत्या. आपण स्वतः होऊन आपली मान दुसऱ्याच्या हातात का द्यायची, अशी याबाबत त्यांची भूमिका होती. जुनागडमध्ये 2 छोटी स्वतंत्र संस्थानं होती. बाबरियावाड आणि मंगोला अशी त्यांची नावं होती. या राज्यांवर नवाबाचं वर्चस्व होतं, पण राज्यातली प्रजा नवाबाच्या विरुद्ध होती. या 2 संस्थानांनी आपण भारतात सामील होणार असं जाहीर केलं होतं. शिवाय या संस्थानातील समलदास गांधी यांनी नवाबाला आव्हान देण्यासाठी एक हंगामी सरकार स्थापन करून त्यात काठियावाडमधल्या सैनिकांचीच भरती केली होती. काठियावाडमधले राजे आधीच नवाबाच्या पाकधार्जिण्या भूमिकेनं संतप्त झाले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे नवाब चवताळला होता आणि मग त्यानं आपली सेना बाबरियावाड आणि मंगोला ताब्यात घेण्यासाठी तिथं पाठवली. हे त्यानं केलेलं सरळ असं आक्रमण होतं. अशा परिस्थितीत सरदार पटेल स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. त्यांनी भारतीय लष्कराला जुनागडमध्ये पाठवलं. हे सैन्य अशा पद्धतीनं गेलं की त्यानं सगळ्या बाजूला जुनागडला वेढा टाकला. ही कारवाई पटेलांनी माउंटबॅटन यांची परवानगी न घेता परस्पर केली होती, कारण अशा कारवाईला ते मान्यता देणं कधीच शक्य नव्हतं आणि अशा परिस्थितीत वेळ दौडूनही चालणार नव्हतं. विजेच्या वेगानं कारवाई करणं आवश्यक होतं. सैन्याच्या खर्चानं आणि उधळपट्टीनं आधीच जर्जर झालेल्या जुनागड राज्याला आता अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला होता. शिवाय भारतीय सैन्यानं प्रचंड नाकेबंदी केली होती, त्यामुळे मदत मिळणं कठीणच होतं. पाकिस्तानकडून तर कोणतंही सहाय्य मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय राज्यातली प्रजा कधीही उठाव करू शकत होती.
नवाबाला आता आपला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. एकंदर परिस्थितीचा आढावा त्यानं घेतला आणि पाकिस्तानात पळून जायचं त्यानं ठरवलं. त्यानं आपलं राज्य दिवाणाच्या स्वाधीन केलं. त्याच्या एकूण 9 बेगमा होत्या. त्यातील 7 बेगमा, त्यांची मुलं, आपली आवडती कुत्री, रोख पैसा, सोनं नाणं, दागदागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन हा नवाब पाकिस्तानातील कराचीला पळून गेला. आणि 9 नोव्हेंबरला भारत सरकारनं जुनागड आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर स्वतः पटेलांनी जुनागडला भेट दिली. तिथं त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. त्यावेळी पटेलांनी लोकांना संबोधित केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले, भारत सरकार लोकांच्या इच्छेचा अनादर करणार नाही. जुनागडनं भारतात राहावं की पाकिस्तानात जावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावेळी 10,000हून अधिक लोकांनी हात वर करून भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांनी खरोखरीच लोकांची इच्छा जाणून घेण्यासाठी जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि यावेळी लोकांनी प्रचंड बहुमतानं भारताच्या बाजूनं कौल दिला. जुनागडच्या विजयावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं होतं. देशभरातून सरदार पटेलांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला होता. प्रत्यक्ष युद्ध न होऊ देता, कुठलाही रक्तपात न घडू देता पटेलांच्या मुत्सद्देगिरीनं जुनागड भारताच्या ताब्यात आलं होतं आणि जुनागडचा नवाब आणि जिना यांचे कुटील मनसुबे पटेलांनी धुळीस मिळवले होते. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून, तेजोमय पूजा हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन भावा देहच केवळ, चंदन भावा देहच केवळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ, प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने, या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने, मर्द मावळ रक्ताची
हर हर महादेव हो. मर्द मावया रक्ताची मी, मर्दा